गुरुडगाव रोड साई उद्यान इथं जिजाऊ महिला प्रतिष्ठानचा होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न. महिला ही देशाच्या प्रगतीची गुरु किल्ली, महापौर ज्योतिताई गाडे यांचं प्रतिपादन. महिला दिनानिमित्त बुरुडगाव रोड येथील साई उद्यान येथे जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या वतीनं होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना आपलं कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. यावेळी बोलताना महापौर ज्योतिताई गाडे यांनी सांगितलं की सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणाची दारं खुली करून दिल्यामुळं महिला सर्वच क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहेत. महिला ही फक्त कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रगतीची गुरु किल्ली आहे असं त्यांनी ठामपणे नमूद केलं. त्यापुढे म्हणाल्या की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्यामुळं सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, त्याप्रमाणे प्रत्येक महिलेनं आपल्या घरातील मुलांना घडवण्याची जबाबदारी पार पाडावी. महिला जितक्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील तितक्या देशाच्या प्रगतीला चालना मिळेल असंही त्यांनी सांगितलं. माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये राबवण्यात येणारे वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, गणेश विसर्जन व्यवस्थापन तसंच अभ्यासिका यासारखे उपक्रम शहरासाठी दिशादर्शक ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं. जिजाऊ महिला प्रतिष्ठान गेल्या 7 वर्षापासून महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून महिलांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमास महापौर ज्योतिताई गाडे, माजी नगरसेविका शीतलताई जगताप, जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता भोसले, नगरसेविका सुनीता फुलसौंदर, अलका मुंदडा, मनीषा भागानगरे, कोमल चोपडा, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संतोष भोसले, सुनील भोसले, विजय फुलसौंदर आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. माजी नगरसेविका शीतलताई जगताप म्हणाल्या की होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन आपल्या कलागुणांना वाव देतात. या कार्यक्रमातून विचारांची देवाणघेवाण होते आणि महिलांना आनंददायी वातावरण मिळतं. जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता भोसले म्हणाल्या की महिला दिन दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असून महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढतोय. माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी सांगितलं की प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेमध्ये मोफत क्लास सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. 8 मार्च हा जागतिक महिला दिन. त्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या प्रभागाचे नगरसेवक तसेच आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गणेशजी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांसाठी, सर्वच लाडक्या बहिणींसाठी त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला. ह्या कार्यक्रमाचं नियोजन हे पैठणीचा होम मिनिस्टर म्हटल्यानंतर ज्या घरातील महिला आहेत त्या महिलांसाठी मानसिक शांतता आणि खेळण्यासाठी विरंगुळा या माध्यमातून दिसून येतो की महिलांना कुठेतरी आपल्या जीवनशैलीमध्ये ज्या दगदगीच्या जीवनामध्ये कुठेतरी आनंद व्यक्त होण्यासाठी आणि जे लहानपण असतं ते लहानपण आठवण्यासाठी हे खेळ असतात. ह्या खेळाचा आनंदामध्ये उत्कृष्ट बक्षीस या ठिकाणी असतात आणि ह्या बक्षिसाबरोबर लकी ड्रॉ या ठिकाणी काढला जातो. जी महिला लकी ड्रॉमध्ये आपल्याकडे खूप सारा असू द्या पण जे गिफ्ट मिळतं त्याचा आनंद वेगळाच असतो आणि त्याच्यात विशेष करून महिलांना त्याचा आनंद अतिवेगळा असतो. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिजाऊ महिला प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा कार्यक्रम, ह्या कार्यक्रमासाठी सन्मानित अहिल्यानगरचे महापौर ज्योतिताई गाडे या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि धन्यवाद. ह्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रभागाचे नगरसेवक माननीय प्रकाशजी भागानगरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करते. ह्या कार्यक्रमासाठी महिलांचा कार्यक्रम असल्यामुळं तिन्ही महिला नगरसेविका म्हणण्यापेक्षा 2च महिला नगरसेवक आहेत, पण त्यांचे मीनाताई चोपडा या ठिकाणी उपस्थित नाही कारण त्या बाहेरगावी गेल्यामुळं त्यांच्या सुनबाई या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या कार्यक्रमाला तुमच्या प्रभागातल्या, आपल्या प्रभागातल्या नगरसेविका सुनीताताई फुलसौंदर उपस्थित आहेत. त्यांचेही आपल्या सर्वांच्या वतीने, कारण कार्यक्रमाचं निमंत्रणच मला असं वाटतं भोसलेताई, शीतलताई, मीनाताई आणि सुनीताताई म्हणजे आपणच कार्यक्रमाने आमंत्रण आम्ही तुम्हाला दिले. भोसले साहेब तुम्ही पाहुणे आहेत आणि आमचा घरचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही अतिथी म्हणून या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या भोसले साहेबांच्याही ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार झाला पाहिजे. आम्ही जरी महिला या ठिकाणी उपस्थित असतो
तरी आमचं पाठबळ ज्यांच्या मार्फत चालतं ते म्हणजे गणेशजी भोसले साहेब, प्रकाशजी भागानगरी साहेब. ते खाली बसणं आपण वर बसणं महिलांसाठी योग्य नाही, आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? या भोसले साहेब बोला. ह्या कार्यक्रमासाठी प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष अलकाताई मुंदडा या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्या कामात महिलांना प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या कामातून महिला संघटित राहण्याचं, एकत्रित राहण्याचं काम या प्रयास ग्रुपमार्फत करत असतात. ह्या कार्यक्रमासाठी संगीताताई ज्या काय भोसले साहेबांना मागं नसून सोबत बरोबरीने साथ देतात अशा संगीताताई ह्या कार्यक्रमात ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या संगीताताई आहे. सर्वांचेच मी आभार मानते. महिला दिन बोलायचं म्हटलं तर महिला दिनावर मला असं वाटतं भोसले साहेबांनी आपल्याबद्दल बोललं पाहिजे. आपणच महिलांनीच महिलांचं गाणं गायल्यावर महिलांनीच महिलांचं कौतुक कसं करायचं, आम्हीच आमच्या पाठीवर थाप कशी मारायचं. महिलांच्या पाठीवर कोणीतरी थाप मारायला पाहिजे. खरंच कौतुक सोहळा आनंदाचा होत असतो, आहे की नाही मला? कारण आपल्याला स्टेज उपलब्ध करून तुम्ही दिलेले भोसले साहेब, त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. कारण ज्यावेळेस एक महिलाबरोबर असते त्यावेळेस उंच भरारी देत असते, पण ज्यावेळेस एक पुरुष महिलाबरोबर असतं त्यावेळेस तिची ती भरारी गगनात मावत नसते. त्यामुळं आपण सर्वच महिला एकमेकीचं दुःख जाणवतो. कारण आपला जन्म हा स्त्री जन्म आहे. जसं आपण प्रत्येक म्हणजे झाशीची राणी असो किंवा जिजाबाई असो किंवा अहिल्यादेवी असो किंवा सावित्रीबाई फुले असो, यांना सगळ्यांना संघर्षातून त्यांनी त्यांचं नाव आणि त्यांच्यामुळं आज आपण स्वातंत्र्यात आलो आहोत. कारण ज्या महिला आज स्वतंत्रपणे जॉब करतात, शिक्षण क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा आध्यात्मिक क्षेत्र असो, राजकारण क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्रात असो, पण महिला ह्या अगोदर आहेत. फक्त ह्या आपल्या मागच्या ज्या महिला मोठ्या मोठ्या होऊन गेल्या तर बेनबोकमुळं आपण या ठिकाणी सर्वजण आज जे बिनधास्त घर सोडून होम मिनिस्टर हा कार्यक्रम देतो, बघतो, आनंद होतो, खेळतो, त्या फक्त मागच्या महिलांनी संघर्ष केलं. त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी खूप छान पद्धतीने या ठिकाणी बसू शकतो, खेळू शकतो आणि ह्या आयोजित कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतो. मी जास्त वेळ न घेता कारण कार्यक्रम म्हटल्यानंतर पैठणीचा खेळ असेल त्याच्यात जर आमच्यासारखे श्रोते बोलत राहिले तर जे खेळणारे असतात त्यांना मला असं वाटतं आनंद कमी मिळतो. तर ह्या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्यांनी केलं, खूप छान पद्धतीने केलं. त्या जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित या व्यासपीठावर आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतलताई जगताप, तसेच प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा आणि या वॉर्डाच्या नगरसेविका सुनीताताई फुलसौंदर, तसेच संगीताताई भोसले, मनीषाताई भागानगरे आणि आजच्या या कार्यक्रमाचे तसे निमंत्रक सगळ्या लेडीजच आहेत. पण खरं तर एक स्त्री जेव्हा पुढं जाती तेव्हा कुठंतरी पुरुष तिच्या मागे असतो. अशा या सगळ्या निमंत्रक लेडीजच्या मागे जे पुरुष गणेशजी भोसले साहेब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि आपल्या या वॉर्डाचे दुसरे नगरसेवक प्रकाशजी भागानगरे साहेब, तसेच मीनाताई चोपडा असतील, त्या काही कारणास्तव या ठिकाणी आल्या नाही. आज खरं तर तुम्हाला आशा लागली आहे का की कधी एकदा या मान्यवरांचे भाषणं संपन्न होतात आणि आपल्याला आपलं गिफ्ट आणि पैठणी मिळते, यासाठी सगळे उत्सुक आहात. त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही या ठिकाणी. प्रथमतः आपण सगळ्यांनीच गणेशजी भोसले साहेब यांचे टाळ्या वाजवून आभार मानले पाहिजे का त्यांनी अतिशय भव्यदिव्य स्वरूपाचं असं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. कुठंतरी आत्ता शीतलताई म्हटल्या का महिलांनी गुणगौरव करण्यापासून किंवा गुण गाण्यापेक्षा पुरुषांनी आपले गुण गायले पाहिजे. म्हणूनच भोसले साहेबांनी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला, जेणेकरून महिला आपल्या कामात व्यस्त असतात, त्या स्वतःसाठी काही वेळ स्वतःसाठी देत नाही. पण होम मिनिस्टर म्हटले किंवा कसले गेम म्हटले तर महिला अत्यंत उत्साहाने
या कार्यक्रमात भाग घेत असतात. खरं तर भोसले साहेबांनी दरवेळेस त्यांच्या वॉर्डात नाही तर ते उपमहापौर राहिलेत. आमच्या इकडं पण हे कार्यक्रम कसे घ्यावे यांचं मार्गदर्शन आम्हाला पण करत जा. आणि स्त्री म्हटलं तर स्त्री हे फक्त स्त्री शक्ती हे फक्त कुटुंबाची नव्हे तर पूर्ण देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते. एक स्त्रीने ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. आपणच पहा, आपल्याला लहान बाळांना घडवण्याचं काम एक स्त्री करत असते. आपल्या जिजाबाईंचंच उदाहरण घ्या. त्यांनी जर शिवबांसारख्या या ठिकाणी घडवलं नसतं तर आपल्याला खरं तर या मराठी साम्राज्य त्यांनी निर्माण केले. म्हणून आपण या ठिकाणी आज एक कार्यक्रम म्हणा यासाठी पुढे आलो. आणि आजच्या या ज्योतिबा फुले असतील, मी आत्ताच सांगितलं का एका स्त्री मागे कुठेतरी पुरुषांचा हात असतो. जर ज्योतिबांनी आज सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तर आपण या ठिकाणी आज आनंदाने होम मिनिस्टर म्हणा किंवा मी आज महापौर झाले किंवा अर्थमंत्री आपल्या केंद्राच्या एक महिलाच आहे तर त्या महिला आज इथपर्यंत पोहोचू शकल्या नसत्यात. तर आजकालच्या महिलांनी तसाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहिल्याबाई देवी असतील, सावित्रीबाई फुले असतील, जिजामाता असतील यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कुठंतरी पुढचं पाऊल उचलायला पाहिजे, जेणेकरून महिला मागं राहणार नाही. तसं तर महिला प्रत्येक क्षेत्रात आज कार्यरत आहे, परंतु त्यांना कुठंतरी सन्मानाची वागणूक आज मिळते का ते एक स्त्री सांगू शकते. आज पण स्त्रिया जरी एक कार्यक्रमात आल्यात तरी कुठंतरी त्यांना घरची पण एक आतुरता लागली आहे. म्हणजे अर्ध लक्ष इकडं अर्ध लक्ष घरीच असतं त्यांचं. तर कुठंही स्त्रीला जरी खूप मोठ्या पदावर जरी ती पोहोचली तरी पण ती आज पुरुषांच्या पुढे जाऊ शकत नाही. तर मी आता भोसले साहेब असतील किंवा भागानगरे साहेब असतील आणि पुरुष मंडळी येथे उपस्थित आहे का स्त्रीने जर ठरवलं तर ती काहीही करू शकते. तर तुम्ही जर ठरवा आपण पुढे जायचं, म्हणजे मी काय म्हणत नाही पुरुषांचं ऐकू नका, पण आपले निर्णय पण आपण घ्यायला स्वतः शिका. जेव्हा एक स्त्री सक्षम बनते, जेव्हा स्त्री एक आर्थिक सक्षम बनते तेव्हा देश कुठेतरी पुढे जाण्यास मदत होते. तर आज या ठिकाणी मी काही जास्त वेळ तुमचा घेत नाही. आता आपल्याला भोसले साहेबांचं पण भाषण ऐकायचं आहे, वाघानगरे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. आता वेळ पण खूप झाली आहे. तर मी भोसले साहेबांचे, भागानगरे साहेबांचे आणि या सर्व निमंत्रक महिला भगिनींचे या ठिकाणी मला इथे जो आदर सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानते. सावित्रीबाई फुले यांना वंदन. आणि अशा तमाम स्त्रियांना ज्यांनी आपल्या महिलांना समाजामध्ये आत्मविश्वासाने जगायला शिकवलं, ताठ मांडून जगायला शिकवलं, असं तमाम महिलांना माझा मानाचा मुजरा. आज या ठिकाणी महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त अहिल्यानगर महापालिकेच्या महापौर सौ ज्योतिताई गाडे तसेच नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका सुरेखाताई फुलसुंदर, मनीषाताई भागानगरे आणि प्रभाग क्रमांक 14च्या माझ्या नगरसेविका ज्या आपल्या कार्यक्रमाला नेहमी आवर्जून उपस्थित असतात अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या शीतलताई, या सर्वांचं मी जिजाऊ महिला प्रतिष्ठान आणि धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान तसे आपल्या प्रभाग क्रमांकामधील सर्व महिला या सर्वांच्या वतीने त्यांचे हार्दिक असे स्वागत करते. तसेच आपले सर्वांचे मी स्वागत करते. आपण गेली 6 वर्ष हा कार्यक्रम महिला दिनानिमित्त घेतोय आणि ह्या राजेंद्र टाक यांनी हा कार्यक्रम मागे वेळेस पण घेतलेला होता आणि आज पण महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम घेतोय. याचा उद्देश एवढा की वर्षभर महिला या घरात असतात, त्यांचा संसार गाडा चालू असतो, त्यातून कुठेतरी त्यांना निर्मूलना मिळावा त्या निमित्ताने या खेळाचं आयोजन या ठिकाणी केलेले आहे. आणि आपण सर्वच म्हणजे प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला उत्स्फूर्त अशी साथ देत असतात, त्याबद्दल मी आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद देते. प्रथम छत्रपती
शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, त्याचबरोबर ज्यांच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण देशभर मंदिरांचा जीर्णोद्धार झाला, अनेक हिंदू मंदिरं उभे राहिले, अशा आपल्या जिल्ह्यात ज्यांचं जन्मस्थान आहे अशा अहिल्याबाई होळकर, त्याचबरोबर ज्यांनी महिला शिक्षणाचा पाया ज्यांनी रोवला अशा सावित्रीबाई फुले, या सर्वच मातांना या ठिकाणी मी नतमस्तक होतो. आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या आपल्या अहिल्यानगर झाल्यानंतर पहिल्यांदाच महापौरपदी विराजमान झालेल्या आमच्या महिला भगिनी ज्योतिताई गाडे, त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर शहराचे हिंदू धर्मरक्षक गोरक्षक आमदार संग्राम भैया यांच्या सुनीते पत्नी आणि ज्यांचा आपल्या प्रभागाच्या विकास कामांमध्ये खूप मोठा सहभाग राहिलेला आहे अशा आपल्या प्रभागाच्या लाडक्या माजी नगरसेविका शीतलताई जगताप, त्याचबरोबर प्रयाग ग्रुपच्या अध्यक्षा अलका भाभी मुंदडा, त्याचबरोबर सन्माननीय भोसले साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या प्रभागामध्ये ज्यांचं लक्ष असतं अशा संगीताताई भोसले, त्याचबरोबर सुनीताताई फुलसुंदर, मनीषा भागानगरे, या सर्वच महिला या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. मी काही जास्त बोलणार नाही, परंतु भोसले साहेबांचं जर आपण पाहिलं, आता कुठलीही निवडणूक नाही आहे, निवडणुका आता सगळ्या पुढं 5 वर्षांनी आहे. पण सर्वप्रथम आम्ही आपल्या सगळ्या महिला भगिनींचे की या महिला भगिनीमध्ये स्त्री शक्ती म्हणतो आपण, त्याचा अनेक वेळेला प्रत्यय आलाय. म्हणजे या लाडक्या बहिणींमुळं या राज्यात सत्तेचा बदल झालेला आहे, या राज्यात स्त्री शक्तीमुळं सत्ता आलेली आहे. तशाच पद्धतीचं मागच्या महिन्यामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आपल्या महिला भगिनींनी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्हा सगळ्यांना निवडून दिलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आणि एवढंच या निमित्ताने सांगतो की भोसले साहेबांसारखा नगरसेवक आपल्याला मिळणं, खरं तर आपण भाग्यवान आहोत की भोसले साहेबांसारखे नगरसेवक आपल्याला मिळाले. याचं कारण म्हणजे रस्ते, लाईट, वीज, पाणी हे तर त्यांनी आपल्याला दिलंच, परंतु आपल्या प्रभागातील प्रत्येक वर्गाची त्यांनी काळजी घेतली. म्हणजे मग ज्येष्ठ नागरिकांसाठी हॉल असेल, त्याचबरोबर जे आपले विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरता अभ्यासिका असेल, त्याचबरोबर आमच्या महिला भगिनींकरता या ठिकाणी महिला हॉल असेल की ज्यामध्ये अनेक महिलांचे ग्रुप त्या महिला हॉलचा लाभ घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण 12 महिने आपला प्रपंच करत असताना आपल्या चेहऱ्यावर एक आनंद पाहायचा, आपल्याला या ठिकाणी काही सुखाचे क्षण द्यायचे, याच्याकरता हा महिला दिनाचा जो कार्यक्रम घेता त्याबद्दल भोसले साहेबांचा आपण सगळ्यांनी या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करायचं, त्यांचे आभार व्यक्त करायचे. आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या महिला भगिनींना मी या महिला दिनाच्या खूप मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.